अनेक वर्ष, अनेक दशकं खरं प्रचाराच्या निमित्ताने किंवा उद्घाटनाच्या निमित्ताने आम्ही सगळेच एकत्र अनेक वेळा आलेलो आहोत. या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, हे खरं तर मुंबईच्या शेजारी एक नवी मुंबई उभे राहावी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी गेले 3 दशक आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात आणि काँग्रेसच्या विचाराच्या आमच्या सगळ्याच एकत्र लोकांनी एकत्र मिळून या भागात काम केलं, विकास केला. 24 तास पाणी असेल किंवा जे धरण हे फक्त आणि फक्त ह्या भागातल्या लोकांना पाणी मिळावं याच्यासाठीचा उपक्रम असेल, चांगले रस्ते असतील, शाळा असतील, वीज असेल किंवा सुखसुविधा असतील, या नागरीकरणामध्ये या संपूर्ण नवी मुंबईमध्ये नवी मुंबईकरांनीही आम्हाला आशीर्वाद दिला, साथ दिली आणि तेच काम पारदर्शकपणे आणि भ्रष्टाचार मुक्त व्हावं याच्यासाठी आम्ही लोकांना त्यांची सेवा करण्यासाठी मतं मागण्यासाठी आलो. आज राज ठाकरे म्हणाले की 50 कोटी एकदम मुख्य ते बरोबर होतो. 2000 कोटी एकनाथ शिंदे आणले कुठून आणि दिले कसे असं हा प्रश्न गेले 2.5 वर्ष आम्ही विचारतोय. आमची सगळी भाषणं काढून बघा. आम्ही हा प्रश्न विचारतोय. मी राजजींचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा मुद्दा परत उचललाय. शिवसेना आणि भाजप समोर समोर लढते, दोघेही एकमेकावर टीका करतात, भ्रष्टाचाराचे आरोप करतात. हेच दुःख आहे, हेच अस्वस्थ करणारी गोष्ट आहे की जे सरकारमध्ये एकत्र आहेत तेच भ्रष्टाचाराबद्दल बोलतात. मला खरं तर पार्लमेंटमध्ये गेल्यावर मी मोदीजींच्या विनंती करणार आहे की तुम्ही 2014 मध्ये भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा जो नारा दिला होता त्याचं महाराष्ट्रामध्ये धज्जा उडवली आहे या सरकारने. भ्रष्टाचाराचे आरोप विरोधक म्हणून आम्ही करतोच, पण सत्तेमध्ये असलेले दोन्ही पक्ष एकामेकावर करतात, हे किती दुर्दैव आहे. आणि याच्यात भरडला जातोय स्वतःच्या स्वार्थासाठी या लोकांनी घेतलेले निर्णय, याच्यात भरडला जातोय नवी मुंबईकर जो टॅक्स भरतो, कष्टाने इथे राहायला आलाय आणि या संपूर्ण भागाच्या विकासात त्याचा खूप मोठं योगदान आहे. त्याच्यात सामान्य माणूस भरडला जातोय, याचं दुर्दैव. काही राज ठाकरे आज बोलले की आता बिनविरोध नोटीसचा उपयोग जो आहे तो मतदारांना नाहीये. अशी निवडणूक काय कामाची? याच्या बिनविरोध बद्दल मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे आणि सातत्याने आम्ही बिनविरोध ज्या पद्धतीने इलेक्शन होत आहेत दमदाटी करून किंवा काही गोष्टीचा गैरवापर करून असं वारंवार सगळीकडे वाचायला मिळतंय, कळतंय. हे दुर्दैव आहे. एका सशक्त लोकशाहीसाठी अतिशय हानिकारक. काही पैशाचा पाऊस पडेल असं आपण भाषणात मी असं नाही म्हणाले, म्हणले पाऊस पडेल, कशाचा पडेल मी म्हणले नाही.